तर 4 वाजता आपल्या पिक्चरमध्ये कसा आवाज होते तो सुरुवातले स्टार्टिंग असते ओम अशा पद्धतीचा या बाजूने सुबावळती यायचा. तूही नशीन पाहिली ते या साईडली सुबावळती. तर त्याच्या त्या झाडाच्या तेवढ्यात अंधारकीट आणि जोरानं ओमचा स्वर सुरू 4 वाजता. आणि तसा जाग आला ओमचा आवाज येऊन राहिला. कुठून येतो ओमचा आवाज? कुठून येतो? मग त्या अंधारातच गेलो असा पुढे मी असं बघितलं. सुबाऊच्या झाडापासून आला म्हणजे अदृश्य म्हणजे काही नव्हतंच. ते झाड फक्त आणि तो आवाज. खूप मोठं येत होतं गावाचं पिक्चरमध्ये बिलकुल बिलकुल त्या पद्धतीचा चालू झाला तो. आणि काही नाही रे. मग हे आरतीमध्ये आपण ओम घेतो की नाही ते कारण आहे त्याचं. ते कारण आहे त्याचं आरतीमध्ये ओम हे कारण आहे त्याचं. बरोबर. हे एमपीचे साईदास बाबा बैतूलचे इथं आले होते प्राणप्रतिष्ठेला. आणि त्याच्यानंतरचा एक चक्कर त्याचा जो आला तर त्यावेळेस त्यांना हे मी दृष्टांत सांगितलं. म्हटलं बाबाजी असं असं घडलं होतं मला. पहाटे आम्ही दोघं आणि ओमचा स्वर हे ते जोरानं मोठ्यानं. तर ठीक आहे म्हणे तुम्ही आरती सुरू केली तेव्हा 3 वेळा ओम 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 सुरुवात करून द्यायची आणि बाकीचं नंतर मग तिथून पुढं तुमची आरती सुरुवात करा. त्या दिवसापासून ते ओमचं चालू आहे. त्या दिवसापासून ओमचं चालू आहे. अशी गंमत आहे. हे कारण आहे त्याला ओम. भरपूर कारण आहेत. दृष्टांत भरपूर आहेत. सेपरेट ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने दृष्टांत आहेत. खरंच खूप दृष्टांत आहेत. अहो काय सांगायचं आम्हाला तर क्षणाक्षणाला दृष्टांत काढलेले आहेत. लय दृष्टांत काढले. आता तुम्ही ते म्हणता हे मकान आहे की नाही हे मकान समोरचं मला बाबाजींनी आता हे मोळ्यावर आलं होतं मोठं कर्यावर डबल झाले अधिक भीता पाडलं त्या भीता पाडलं त्या आणून राहिले ते मंदिर डबल हे झाल्या. तर मला खूप मोठं आणि उंच याच्या मकानापाशी खूप मोठं मंदिर दाखवलं बाबाजी. हो का? दृष्टांत त्या प्लेटमध्ये आता हे जे होऊन राहिलं ते सेम होऊन राहिलंय का? हे आता बाबाजीच कृपा काय असेल ते. बरोबर. तर असं त्यावेळेसच खूप मोठा दृष्टांत त्याचा खूप मोठं मंदिर. तर त्या हिशोबाने आता काय करतात काय नाही पाहिलं.